पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या निमित्तानं शेकडो कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी तरतूद म्हणून ठेवण्यात येते। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रस्त्यांची मध्यंतरी झालेल्या पावसाने अक्षरशः चाळण झालेली आहे। या चाळणीमुळे, या खड्ड्यांमुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत। पिंपरी चिंचवड शहरातील भक्तिशक्ती ते पिंपरीपर्यंत मेट्रोचं जे काम सुरू आहे त्या ठिकाणी तर भयानक अशा प्रकारची अवस्था आहे। जवळजवळ अर्धा फुटाचे खड्डे त्या रस्त्यामध्ये आपल्याला दिसत आहेत। अनेक लोक त्या रस्त्यामध्ये आपल्या गाड्यांसह, आपल्या मुलाबाळांसह पडतायत। कोणाचा हात मोडतोय, कोणाचा पाय मोडतोय। अशा प्रकारचा टाहो अनेक ठिकाणाहून फोडला जात असताना आयुक्त आणि त्यांच्या प्रशासनाकडे वारंवार हे खड्डे वेळेत दुरुस्ती करा अशा प्रकारची मागणी होत असताना या ठिकाणी मेंटेनन्सच्या कामाच्या नावावरती केवळ कागदावर कामं दाखवायची, कोट्यवधीची बिलं लाटायची, मात्र प्रत्यक्ष काम करत असताना अत्यंत निकृष्ट दर्जाचं करायचं, ब्लॉक लावायचे, त्या ठिकाणी खडीमुरुम भरायचा आणि पुन्हा एकदा पाऊस थांबला की पुन्हा एखाद्या नवीन समस्याला जन्म द्यायचा। अशा प्रकारचं रहाडगाडगं मागच्या अनेक वर्षापासून या महानगरपालिकेचे आयुक्त, त्यांचं प्रशासन या ठिकाणी राबवते। खरं तर या सगळ्या घटनांमुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावं लागते, त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। मला आठवतंय या महापालिकेमध्ये तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांच्या काळात अशाच प्रकारच्या खड्ड्यांचा प्रश्न घेऊन आम्ही न्यायालयात गेलो असता त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 500 रुपयाचा दंड केला होता। ते अपिलात सेशन कोर्टात गेल्यानंतर त्यांना 1000 रुपयाचा दंड झाला होता। माजी आयुक्त शेखर सिंह आणि त्यांच्या प्रशासनाला या ठिकाणी इशारा आहे की आपण कृपया पिंपरी चिंचवड शहरातल्या निगडी ते दापोडी या मुख्य रस्त्यावरील खड्डे, त्याच पद्धतीने शहरातील सगळ्या रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांच्या संदर्भात खोटी माहिती देऊन लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याऐवजी वस्तुनिष्ठ काय परिस्थिती आहे याची जाणीव करून घ्या। आपण सर्वे करा, त्या ठिकाणचे रस्ते बुजवण्यासाठी, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रभावी अशी यंत्रणा उभी करा। ते दर्जेदार पद्धतीने रस्त्यावरील खड्डे बुजवा आणि लोकांचं जीवन सुकर करा, अन्यथा पुन्हा एकदा तुमच्या विरोधात न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागेल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी या महापालिकेच्या आयुक्तांना आणि त्यांच्या प्रशासनाला असेल, अशा प्रकारचा आमचा इशारा आहे।